तर सांगायचं कारण हेच आहे. तर ते दादा बोलले होते ना की कारखान्याने भरपाई दिली पाहिजे किंवा कारवाई झाली पाहिजे. पण हो दादा, तुमच्या शब्दाला मान पडला लोकांना. लोकांनी काय केलंय, कारखान्यावरल्या ऊसतोडी कामगारांनी आंदोलन चालू केलेलं आहे की गणेश दादांना न्याय भेटल्याशिवाय कारखाना चालू करून देणार नाही, म्हणून असं त्यांनी आंदोलन ठेवलेलं आहे. तर सगळे ऊसतोडी कामगार लोक एकत्र येऊन ठाय मांडलेला आहे त्यांनी. ती काय अजून ऊस बीस तोडायला गेलेलं नाही तर त्यांना न्याय मागतात का. आता अश्विनी ताई बोलतायत, मी माझे 3 लेकरं आणि मी जाऊन जीव देतो म्हणून. का तर माझ्या नवऱ्याचा जसा ह्या कारखान्याने जीव घेतलाय तसं मी पण मुलांसोबत जीव देते बोलते. पण अश्विनी ताई, खरंच असं करू नका. गेलेलं काय पाठीमागे येत नाही आणि तोंडातनं पण शब्द आता हे बोलू नका. असं बार बार बरोबर वाटत नाही. आणि खरंच नको, मुलांकरताना तरी जगा. आता जे व्हायचंय ते झालंय, पण तुमच्या मुलांकरताना तर जगा. मला बोलू पण वाटा नाही. आणि खरंच जेवढं होतं होईन एवढं सर्वांनी, खरंच नम्र विनंतीचा हात आहे एक मदतीचा. त्यांना सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी हात द्या. का तर मला जेवढं होईल तेवढी मी मदत केलेली, तुम्हाला बी जेवढी होईल तेवढी तुम्ही मदत करू शकताय. लय नाही, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काय द्यायचे 10-5 रुपये तुम्ही देऊ शकताय. 1 रुपयापासून द्या, पण मदत करा. का तर छोट्या मुलीं त्यांचं वय पण कमी आहे. एवढं मोठे पण वयाच्या नाहीत की जास्त म्हणजे अनुभविक व्यक्ती असेल म्हणून, असं पण नाही. कमी वयात मला वाटतंय बहुतेक तर कमी वयच असणार आहे त्यांचं. तर एवढ्याशा वयात एवढी जबाबदारी पडली त्यांच्यावरती. आणि माझे व्हिडिओ ज्यांना आवडते तेवढ्याने नक्की सगळ्यांना शेअर करा. आणि त्यांना सगळ्यांना फक्त एकच सांगा की एवढा मदतीचा हात सर्वांनी करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करा. बाकी काही संघ येत नाही आपल्याला. एवढं मदत करणार तेवढी संघ येणार आहे आपल्या. इथंच सांगते मी. धन्यवाद. बनवून आम्ही ट्रॅक्टर भरून फुलं तोडायला चालू केलं. आम्ही एवढी पात तोडली बघा. तुम्हाला बघायची का? हा बघा, ते ऊस उभा होता तिथून इथपर्यंत होती. हे तोडलं आम्ही ट्रॅक्टर. ते आपलं भरून फुली मंजुळा तिथं. ते आपली मंजुळा भरली. आता पात लागली. आता शेळ्याला पाला आणायला जायचंय आम्हाला. बनवून आज माझ्या भावाने किती खेकडी भरली तुम्हाला बघायचं. उठल्या भरली ती बी झोपीतून उठून. तेव्हा इशे कसा टॉपचा हपका कसली भरली जबर. नक्की कमेंट मध्ये सांगा कशी भरली आपली खेकडी. माणसं वायाला उसयत, समजे आपलेच इथं, समजे नातेवाईकायचं इथं. आणि माझ्या भावाला 2 कोयते पाहिजे तर कोयते आहेत का सांगा. हे बैल आमच्याकडे यायलाय कसा. हा बघा, ते म्हणतोय बाई तू हेडव काढ नको तुला मारायचंय. हा बघा, बघा किती जबर भरली एकच छकडी. हा बघा, माल थोडच राहिलाय व. आणि हे आपली इकडं पुढे मंजुळा लावली या. आणि हे आम्ही इथं तोडायला चालू. इथं येशे कसा टॉपचा नात करते काय. ऊस तोडायला यावंच लागतं. ऊस तोडून भरायला आगरी भरायला यावंच लागती या. ती ह्या ट्रॅक्टरच्या पलकून उभी व हळद काढायला, गहू काढायला. हा, इशे हळद आहे. आप्पाकड किरटचं काढ हाय. आप्पाचा इशेला हाड हाय. आमचा आप्पावरी ट्रॅक्टर भरीत हाय या. नक्की तुम्ही ऊस तोडायला आणि भरू लागायला या. 2 कोयतीची गरज आहे आम्हाला. इशे आमचा हाड आहे.